पाया सुखो बुद्धानुपादो सुखा सद्धम्मदेशना सुखा संघ सामगे समगानं तपोसुको एतेन सच्चवज्जेन सुथिते होन्तु सर्वदा एतेन सच्चवज्जेन सबदुःखा सबभया सबरोगा विनाशतु एतेन सच्चवज्जेन होतु ते जयमङ्गलम् एतेन सच्चवज्जेन पातु ते रतनतया। महान कारुणिक महामनिंद्र शास्ता तथागत सम्यक संबुद्ध पवित्र सद्धम्म आणि पवित्र पावन श्रावक संघ या महान अशा तीन रत्नाला त्रिवार अभिवादन करतो। बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या सद्धम्माच्या क्रांतीमध्ये आपलं संपूर्ण जीवन मी समर्पित करतो। वंदनीय गुरुवर्य डॉक्टर भदंत उपगुप्तजी महास्थवीर यांच्याही प्रति त्रिवार अभिवादन। उपस्थित सब्रह्मचारी पूज्य भिक्खू पुण्यानंदजी स्थवीर, पूज्य भिक्खू महावीरजी स्थवीर, या कार्यक्रमाचे आयोजक नियोजक सर्व श्रद्धाशील संपन्न उपासक उपासकांनो, आज तक्षशिला बौद्ध प्रशिक्षण प्रतिष्ठान चांदापूरच्या निमित्ताने 10व्या बौद्ध धम्म परिषदेला आपण सर्वजण उपस्थित आहात। गेल्या 10 वर्षापासून सातत्यानं हा प्रयत्न या ठिकाणी चालू आहे। निश्चितच या माध्यमातून खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो पेरलेला विचार आहे, जो पेरलेला धम्म आहे, तो निश्चितपणे तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी या कार्याची, या संपूर्ण परिश्रमाची आपल्याला एक चांगली पावती या धम्मप्रचाराच्या निमित्ताने मिळणार आहे। बांधवांनो, आपण या ठिकाणी मोठ्या कष्टाने महत् प्रयासाने या ठिकाणी आलेलो आहोत। तर या निमित्ताने मला एवढंच आपल्याला सांगावंसं वाटतं की जेव्हा ज्या गोष्टीसाठी आपण जातो तेव्हा त्या गोष्टीला आपण पूर्ण केलं पाहिजे। जेव्हाही आपण घराच्या बाहेर पडतो तो विचार करून पडतो की आपण कुठे जातो, कशासाठी जातो। उदाहरण जर आपण घेतलं तर जेव्हा आपण बाजारामध्ये जातो तर बाजारामध्ये जाताना तोंड वर करून जात नाही, तर आधी विचार करतो की बाजारात जायचं तर कशासाठी जायचं। आपण लिस्ट काढतो की बाजारात जायचं तर बाजारातून काय आणायचं, काय घ्यायचं आणि काय ठेवायचं। मग आपण लिस्ट करतो की मिरची आणायची, कोथिंबीर आणायची, टमाटे आणायचे, कांदे आणायचे, बटाटे आणायचे, आणखी जे काही आहे ते, त्याला किती पैसे लागतील हे आपण विचार करतो। आणि तेवढे पैसे, तेवढी पिशवी आणि त्या विचाराला घेऊन आपण बाजारामध्ये जातो। आता तुम्ही बाजारामध्ये टमाटे घ्यायला गेले तर तिथं काय वांगी घेत बसता का तुम्ही? तुमच्या घरामध्ये वांगी भरपूर पडलेले आहेत, तुमच्याकडे टमाटे नाही आहेत आणि तुम्ही बाजारात टमाटे आणण्यासाठी गेलात तर काय घेतले पाहिजे? टमाटेच। तर तुमची गरज भागेल, तर तुम्हाला आनंद मिळेल, तर तुमचा स्वयंपाक सुरळीत होईल, तर भोजन व्यवस्थित कराल, तर खरं तुम्हाला सुख मिळेल। उदाहरण म्हणून तुम्हाला मी सांगतोय की ज्या कामासाठी आपण गेलो ते काम जर आपण केलं तर त्यातून माणसाला आनंद प्राप्त होतो। मग आज जेव्हा आपण घराच्या बाहेर पडतोय तर काय विचार करून पडलोय? धम्म परिषदेला जात आहे
आता धम्मपरिषदेमध्ये काय टमाटे कोथिंबीर इथं मिळते काय? वांगे मिळतात का इथं? इथे वांगे टमाटे घ्यायला आलो का? का दगडधोंडे वेचायला आलो का? का खात बसायला घरी खायला भेटत नव्हतं का? तर ज्या ठिकाणी ज्या गोष्टी मिळतात तर त्या ठिकाणी त्या गोष्टी आपण घेतल्या पाहिजे. जेवायला कुठेही मिळतं, टमाटे कोथिंबीर कुठेही मिळते, विचार कुठेही मिळत नाही. विचार कधीतरी कुठेतरी प्राप्त होतात आणि ही परिषद तुम्हाला विचार देते, तुम्हाला जगण्याची वागण्याची कला देते. तुम्ही कसं जगावं आणि कसं वागावं, तुमचं काय कर्तव्य, तुम्हाला तुमच्या स्वतःमध्ये झोकवण्याचं काम ही परिषद करते. हो, माणसाला माणसाची जाणीव करून ही परिषद देते. माणसामध्ये माणूसपण निर्माण करण्याचं काम ही परिषद करते. तर तेव्हा ज्या कामासाठी आपण या ठिकाणी आलो आहोत ते काम आपण फत्ते केलं पाहिजे आणि तसा संकल्प करून आपण घराच्या बाहेर पडलं पाहिजे. नाही तर गेलो धम्मपरिषदेला म्हणतात ना, काही हौशे, काही गौशे, काही नवशे, काही खाऊशे, काही हिंडोशे फिरोशे असे असतात ना. काही हिंडायला आलेले असतात, काही फिरायला आलेले असतात, काही बघायला आलेले असतात, काही हौशीनं आलेले असतात, काही नवसानं आलेले असतात. दरवर्षी नवस असल्यासारखा दरवर्षी चांदापूरला जायचं आहे का नाही. म्हणजे काही हौसेनं काही नवसानं पण आलेले असतात, तर काही जण मौज मजा करायला पण आलेले असतात. तर आपण जर खरे बौद्ध उपासक असतील तर या कुठल्याही याच्यामध्ये न बसता आपण खऱ्या अर्थाने धम्म विचार घेण्यासाठी, धम्माची प्रेरणा घेण्यासाठी आपण निश्चितपणे मनाला ठासून आपण यापुढेही आलं पाहिजे आणि इथे ज्या कामासाठी आपण आलो ते काम आपण केलं पाहिजे. माझ्या माऊल्यांनो, बांधवांनो, पहा, भोजन तुम्हाला 4 घंटे नाही केलं, गप्पा 4 घंटे नाही मारल्या, इकडं तिकडे 4 घंटे नाही फिरलं तर मरत नाही किंवा काही बिघडत नाही. परंतु आता जर 2 तास झाले, 5-5:30 वाजले, तर त्याच्यानंतर कधी भंतेजी भेटतील आणि कधी तुम्हाला धम्मदेशना मिळेल. तुमच्या गावाला आता या परिसरामध्ये भिक्षू नाही आहे. कधीतरी एखाद्या वेळेस एखादे भंत्री आपल्याकडे येतात, कधीतरी कुठेतरी. तर या निमित्ताने आम्हाला सातत्याने हा विचार घेण्यासाठी आम्हाला ही संधी या ठिकाणी प्राप्त झालेली आहे. म्हणून आपण इकडे तिकडे न दवडता, नको त्या गोष्टीकडे आपण डोकं न घालता जरा या विचाराकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. असो, हा एक वेगळा विषय. बांधवांनो, तथागत भगवान बुद्ध म्हणतात की या देशामध्ये 2 प्रकारचे माणसं तुम्हाला भेटणं फार दुर्लभ आहे. अनेक प्रकारचे माणसं तुम्हाला मिळतील, पण या 2 प्रकारचे माणसं तुम्हाला मिळणं कठीण आहे. अशी माणसं कदाचित क्वचित कुठेतरी असतात. त्यापैकी पहिला व्यक्ती म्हणजे बुद्ध म्हणतात की आज हे सगळं स्वार्थी जग आहे, कपटी जग आहे आणि अशा स्वार्थी जगामध्ये, अशा लोभी जगामध्ये, अशा अहंकारी जगामध्ये परोपकार करणाऱ्या लोकांची संख्या फार कमी आहे. परोपकार करणाऱ्या लोकांची संख्या फार कमी आहे. आपलं सुख बाजूला ठेवून, आपली शांती आणि आपलं समाधान बाजूला ठेवून लोक कल्याणाची भावना मनामध्ये बाळगणारे लोक, लोक मंगलाची भावना मनामध्ये बाळगणारे लोक या जगामध्ये मिळणं दुर्लभ आहे म्हणतात. बांधवांनो, असे लोक कधी कधी या जगात निर्माण होतात. मी अनेक वेळा चिंतन केलं, भगवंताच्या काळापासून मी या गोष्टीचं चिंतन केलं. बघा, सिद्धार्थ गौतमाचं जर उदाहरण आपण घेतलं, काय कमी होते सिद्धार्थ गौतमाला? काय कमी होतं की ज्यामुळे सिद्धार्थ गौतमाला घरदार सोडावं लागलं? पैसा नव्हता, धन दौलत नव्हती, का पदप्रतिष्ठा नव्हती, का मायबाप नव्हते, का सुख नव्हतं, का शांती समाधान नव्हतं. परंतु युद्ध होऊ नये, लोकांचं कल्याण व्हावं, लोक सुखाने आणि शांतीने जगावे, लोकांचं कल्याण व्हावं,
लोक कल्याणाची भावना तथागत भगवान बुद्धाने आपल्या मनामध्ये निर्माण केली आणि लोकांच्या कल्याणासाठी तथागत भगवान बुद्धाने घरदार सोडलं आणि 45 वर्षापर्यंत आपला जो विचार आहे तो सामान्य लोकांपर्यंत पोहोचवला। आज आपल्याकडे येण्यासाठी बघा इतकी चांगली सुंदर व्यवस्था आहे। त्या काळाचं गरुडकट पर्वत किंवा अनेक विहार आपण जे पाहतो, भयान भंडार असे जंगल कसे बुद्ध लोकांपर्यंत गेले असतील। आज तुम्हाला आणायला वाहन पाठवावं लागतात, ट्रकच्या ट्रक, अर्धा खर्च तिकडेच जातो। त्या काळामध्ये कुठल्याही प्रकारची व्यवस्था नसताना हजारो लोक भगवंताची धम्मदेशना ऐकण्यासाठी यायचे। जिथे संधी मिळेल तिथे लोक जायचे। 45 वर्षापर्यंत आपल्या धम्माचा प्रचार आणि प्रसार तथागत भगवान बुद्धाने केला। हा प्रचार आणि प्रसार करताना फक्त लोक कल्याणाची भावना तथागत भगवान बुद्धाच्या मनामध्ये होती की लोकांचं कल्याण व्हावं। त्यांचं स्वतःचं कल्याण तर झालं होतं, ते जीवनमुक्त झाले होते, ते अनंत झाले होते, बुद्ध झाले होते, सम्यक संबुद्ध झाले होते। परंतु ज्या पद्धतीने माझं जीवन बदललं, ज्या पद्धतीने मला मार्ग मिळाला, ज्या पद्धतीने मला मुक्ती मिळाली, ती मुक्ती सुद्धा माझ्या सामान्य लोकांना मिळावी। जे सुख मला मिळालं ते सुख माझ्या सामान्य लोकांना मिळावं। ही लोक या जखड बंधनातून बाहेर यावी, जन्म मृत्यूच्या जखड्यातून ही लोक बाहेर यावी, म्हणून तुमच्या लोक कल्याणाचा भाव तथागत भगवान बुद्धाने मनामध्ये ठेवून 45 वर्षापर्यंत आपल्या धम्माचा प्रचार आणि प्रसार त्या ठिकाणी केला। 6 वर्ष खडतर तपश्चर्या करून सम्यक संबुद्धत्वाला त्यांनी प्राप्त केलं। ऐशो आरामामध्ये राहणारा हा व्यक्ती राणा वना जंगलामध्ये अनवाणी पायणी राहिला। सोन्याच्या पात्रामध्ये अन्न खाणारा हा व्यक्ती खापरामध्ये भिक्षा मागत राहिला। भिक्षांनावर जीवन जगला, कणाकणावर तो जगला। अलंकाराने युक्त असे हे वस्त्र घालणारा हा व्यक्ती काशाई वस्त्रामध्ये, फाटक्या चिंध्यामध्ये उघड्यावर त्या ठिकाणी राहिला। हा सारा त्याग, हे सारं समर्पण, हे सारं औदार्य लोक कल्याणाची भावना मनामध्ये त्यांनी ठेवलेली आहे। हा सद्गुण तथागत भगवान बुद्धातला आहे। त्या सद्गुणाला आम्ही धारण केलं पाहिजे। जर भगवान बुद्धाच्या जर आम्ही अलीकडे आलो तर राजा अशोकाने तीच परोपकाराची भावना या देशावरती दाखवली। जर राजा अशोकाकडे 100 रुपये असतील तर त्यापैकी 99 रुपये त्याने बौद्ध धर्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी खर्ची घातले। केवळ पैसाच खर्च केला नाही तर स्वतःची मुलगी संघमित्र आणि मुलगा महेंद्र या दोघांनाही त्यांनी बौद्ध भिक्षू केलं आणि बौद्ध धर्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी श्रीलंकेला पाठवलं। तिथून संपूर्ण जगामध्ये आपल्या धर्माचा प्रचार आणि प्रसार राजा अशोकाच्या माध्यमातून झाला। मातीच्या कणाकणामध्ये राजा अशोकाच्या काळामध्ये बुद्ध पसरलाय। बुद्धाच्या काळामध्ये, राजा अशोकाच्या काळामध्ये बौद्ध धर्माला राजाशाही मिळाल्यामुळे हजारो बौद्ध भिक्षू ट्रेन झाले। तळागाळापर्यंत बुद्ध धर्म पोहोचला। त्या काळामध्ये बौद्ध धर्म राजधर्म म्हणून उदयास आला। संपूर्ण जगामध्ये बुद्ध धर्म पसरला। आज राजा अशोकामुळे बुद्धांचं अस्तित्व आपण पाहतो। ही जी भावना राजा अशोकाच्या मनामध्ये होती ती स्वार्थाची भावना नव्हती, ती भावना परोपकाराची होती। ही परोपकाराची भावना मनामध्ये ठेवणारे लोक कधी कधी हजारो वर्षामध्ये निर्माण होतात। राजा अशोकासारखा विचार आम्ही आमच्या मनामध्ये निर्माण केला पाहिजे। राजा अशोकाचा हा आदर्श आम्ही आमच्या उराशी बाळगला पाहिजे आणि ही परोपकाराची भावना आमच्या मनामध्ये आम्ही उदयास आणली पाहिजे। जर राजा अशोकाच्या जर आम्ही अलीकडे आलो, अलीकडच्या 100-150 वर्षातली गोष्ट महात्मा ज्योतिबा फुले। या देशातून जातीयता नष्ट व्हावी, या देशातलं अज्ञान नष्ट व्हावं, या लोकातला जो अनाडीपणा आहे, अडाणीपणा आहे तो नष्ट व्हावा। माणसाने आपल्या बुद्धीचा विचार करावा, आपल्या बुद्धीचा विकास करावा, शोषणाविरुद्ध त्याने बंड पुकारावं, त्याने साक्षर व्हावं आणि खऱ्या अर्थाने मी माणूस आहे,
माझ्यावर अन्याय होतो ही भावना या लोकांना निर्माण व्हावी आणि त्याच्यातून त्यांनी बंड करून उठावं, आणि म्हणून त्यांनी शिक्षणासाठी क्रांती केली. आणि यामध्ये सगळ्यात जास्त कुचंबना कोणाची होत असेल तर ती महिलांची कुचंबना होती. सगळ्यात जास्त अन्याय आणि सगळ्यात जास्त शोषण कुणाचं होत असेल तर ते महिलांचं होतं. म्हणून महिलांसाठी सगळ्यात मोठं काम महात्मा फुलेंनी केलं. पहिली शाळा महात्मा फुलेंनी काढली. शिक्षणाचं काम हातामध्ये घेतलं. स्त्रियांना शिकवतो म्हणून सर्व मनुवाद्याचं प्रेशर त्यांच्या कुटुंबावरती आलं, आणि त्याच्या आधारावर त्याच्या वडिलांनी त्यांना घराच्या बाहेर हाकलून दिलं. घराच्या बाहेर जाणं महात्मा फुलेंनी पसंत केलं, पण आपलं काम नाही सोडलं. मुस्लिम बांधवाच्या त्याच्या मित्राच्या घरी जाऊन ते राहिले. आज आपण पाहतो त्या काळामध्ये आजचे टाटा बिर्ला बाटा जे लोक आहेत 3-4 लाखाच्या आतमध्ये या लोकांचं वार्षिक उत्पन्न असायचं, पण त्या काळामध्ये 11 लाखापेक्षाही जास्त उत्पन्न महात्मा फुलेंचं होतं. जर त्यांच्या मनामध्ये विचार आला असता स्वार्थीपणाचा तर हे सगळं बाजूचं काम त्यांनी सोडलं असतं. आज या देशातले जगातले सर्वात श्रीमंत महात्मा फुले राहिले असते. परंतु त्यांनी स्वार्थाला कधी थारा दिला नाही, कधी आपल्या धनाला दौलतीला त्यांनी कधी थारा दिला नाही. लोकांचे भांडणं मिटवण्यासाठी कोर्ट कचऱ्या चालवण्यासाठी स्वतःची शेती मळा सुद्धा त्याने विकलाय. लोककल्याणाच्या भावनेने, लोकहिताच्या भावनेने हा विचार आम्ही आमच्या मनामध्ये ठेवला पाहिजे. हा आदर्श आम्ही आमच्या पुढे ठेवला पाहिजे. ही जी भगवान बुद्धाने सांगितलेली परोपकाराची भावना, हे महापुरुष, हे सत्पुरुष, हे थोर पुरुष, हे थोर समाज सुधारक पुढे 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 घेऊन येत राहिले. आणि त्याच्या अंततः अलीकडच्या काळामध्ये या देशावर, आपल्या विशेष करून अस्पृश्य समाजावर सगळ्यात मोठे उपकार जर कोण्या महामानवाचे असतील तर ते आहेत बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. माझ्या माऊल्यांनो, माझ्या बांधवांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला एक संघ ठेवण्यासाठी, या देशाच्या संरक्षणासाठी, या देशातल्या या अस्पृश्य लोकांच्या कल्याणासाठी, त्यांच्या अस्तित्वासाठी, त्यांच्या पिढ्यानपिढ्याच्या उद्धारासाठी जे बाबासाहेबांनी त्याग केला, जे बाबासाहेबांनी समर्पण केलं, जे बाबासाहेबांना बलिदान दिलं, जे बाबासाहेबांनी थोर काम केले, थोर उपकार जे आपल्यावरती केले, या उपकाराचा विचार, या उपकाराची जाणीव म्हणून जर कधी आपण जर सखोल जर विचार केला, प्रामाणिकपणे विचार केला, तर आपल्या डोळ्यामध्ये अश्रू तरळल्याशिवाय राहणार नाहीत. अशा अवस्थेमध्ये की स्वतःचा एक एक करत 4 मुलं मरण पावली, पत्नी मरण पावली, माय मेली, बाप मेले, नोकऱ्या गेल्या, सोडाव्या लागल्या, जागोजागी छळ झाला, अपमान झाला, पावाच्या तुकड्यावर, शिळ्या भाकरीवर राहावं लागलं. हे आपण सहन करतो का आज? ही दुःख आपल्या वाट्याला आहे का? अहो 2-2, 3-3 लेकरं जेव्हा मेली तेव्हा बाप त्या लेकराच्या मातीलाही नव्हता. एकट्या रमाईनं सगळं हे सोसलं. बरं, मुलं मेली, कशाने मेली? कोणत्या कारणाने मेली? आजकाल आपल्या लेकराचं का नाही, दारू पिऊन, ॲक्सिडेंट होऊन, मारामाऱ्या करून, खून खराबी करून बाबासाहेबांची लेकरं गेली, औषधा वाचून गेली, अन्न पाण्या वाचून गेली, रमाई मेली, अन्न पाण्या वाचून, खंगून खंगून, चिंता करून करून ती गेली. कुणासाठी? कुणासाठी वेळ आली ही? समाजासाठी, तुम्हा लोकांसाठी. ही जी परोपकाराची भावना बाबासाहेबांनी या देशावरती दाखवली ना, त्याचा विचार आम्ही केला पाहिजे, त्याचा सखोल चिंतन आम्ही केलं पाहिजे, आणि ती परोपकाराची भावना आमच्या मनामध्ये आम्ही बाळगली पाहिजे.
माऊल्यानो, हा विचार तुम्ही केला पाहिजे. जेव्हा बाबासाहेबाचा राजरत्न मरण पावलाय, मोठं स्वप्न बाबासाहेबांनी रंगवलं होतं राजरत्नाच्या प्रती, मोठं स्वप्न रंगवलं होतं. परंतु त्या राजरत्नाचा अंत झाला. तेव्हा त्या राजरत्नाला गाडण्यासाठी, त्यांचा अंत्यविधी करण्यासाठी लोक बाबासाहेबाकडे आले आणि बाबासाहेबाला 4 रुपयाची मागणी केली. कशासाठी? तर साहेब, बाळाचा अंत्यविधी करायचा आहे, कफन आणायचं आहे, कफनासाठी पैसे द्या. तेव्हा बाबासाहेब आपल्या कोटाच्या खिशामध्ये जेव्हा हात घालतात, 1 रुपया सुद्धा बाबासाहेबाच्या खिशामध्ये नसतो. तेव्हा बाबासाहेब ठसा ठसा रडतात. अरे केवढं मोठं हे दुर्दैव, मी केवढा दुर्दैवी बाप आहे की माझा मुलगा मरतोय आणि त्याच्या कफनासाठी माझ्याकडे 4 पैसे सुद्धा नाहीत, 4 रुपये सुद्धा माझ्याकडे नाहीत. बांधवांनो, जेव्हा बाबासाहेब ह्या सगळ्या लढाया लढतात, साऱ्या लढाया जिंकतात, देश स्वतंत्र होतो, सगळ्या गोष्टी होतात, राजगृह बाबासाहेब बांधतात आणि एक सकाळी, अगदी सकाळी सकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या राजगृहाच्या पायथ्याशी निवांतपणे सकाळी सकाळी बसलेले असतात. तेव्हा बसल्या बसल्या बाबासाहेब त्या ठिकाणी विचारमग्न होतात आणि बाबासाहेबांच्या बाजूला शास्त्री आणि त्यांचा सेवक रतू असतो. बाबासाहेब धीर गंभीर होतात आणि धीर गंभीर होताना बाबासाहेब एकदमच हसायला लागतात आणि हसताना हसता हसताच अगदी काही मिनिटामध्ये बाबासाहेब ढसा ढसा रडायला पण लागतात. तेव्हा बाबासाहेब हसतही आहेत आणि पुन्हा गंभीर होऊन रडतही आहेत. दोन्ही गोष्टी एक वेळ बाबासाहेबांच्या सोबती होत आहेत. हे शास्त्रीजी पाहतात, रतू पाहतो आणि बाबासाहेबांच्या ठिकाणी विचारलं, तर साहेब काही त्रास होतोय का, काही दुखतंय का, काही समस्या आहे का, कोणती चिंता आहे का, काही ताणतणाव आहे का, तुम्ही का रडत आहात आणि मध्येच तुम्ही का हसत आहात? असं जेव्हा शास्त्रीजींनी बाबासाहेबांना विचारलं तेव्हा बाबासाहेब म्हणतात, शास्त्रीजी मी यासाठी रडत आहे, मी यासाठी रडत आहे की मी माझ्या समाजासाठी सगळं काही करू शकलो, परंतु माझ्या कुटुंबासाठी मात्र मी काही करू शकलो नाही. माझ्या सगळ्या समाजाला मी वाचवू शकलो, पण माझ्या पोटच्या गोळ्यांना मात्र मी वाचू शकलो नाही. माझी 4 मुलं मेली, जीवनभर मला साथ देणारी माझी पत्नी गेली, मी त्यांच्यासाठी काही करू शकलो नाही, याचं दुःख आहे. मला याचं दुःख आहे की माझा मुलगा राजरत्न गेला, त्याच्या कफनसाठी माझ्याकडे 4 पैसे नव्हते, माझा रमेश मेला, माझा गंगाधर मेला तर त्याला इंजेक्शन देण्यासाठी माझ्याकडे पैसे नव्हते, मी परदेशामध्ये असताना माझं बाळ गेलं तर माझी पत्नी त्याला वाचू शकली नाही, माई बाप असून मी माझ्या मुलाच्या अंत्यविधीला उपस्थित राहू शकलो नाही, याचं दुःख माझ्या मनाशी होते. मी समाजासाठी सगळं काही करू शकलो, पण माझ्या कुटुंबासाठी मी काहीच करू शकलो नाही, माझ्या लेकरा बाळाला मी जगू शकलो नाही, माझ्या लेकरा बाळाने मी वाचू शकलो नाही, याचं दुःख माझ्या मनाशी होतंय, याचं दुःख माझ्या मनाशी होतंय आणि म्हणून मला दुःख होतंय, अश्रू अनावर होतंय. पण शास्त्रीजी म्हणतात, मग साहेब तुम्ही मध्येच का हसत आहात, तुम्ही मध्येच का हसत आहात? तेव्हा बाबासाहेब त्या शास्त्रीजींना म्हणतात, शास्त्रीजी मी यासाठी हसत आहे की या देशामध्ये मी आता अशी व्यवस्था करून ठेवली, या देशामध्ये मी अशी व्यवस्था करून ठेवली, असं काम करून ठेवलं, अशी मेक मारून ठेवली आहे की माझ्या समाजातला एकही रमेश आणि गंगाधर कधी इंजेक्शन वाचून मरणार नाही, माझ्या समाजातला एकही राजरत्न बिना कफनाचा त्या ठिकाणी दफन केल्या जाणार नाही, माझ्या समाजातली एकही रमाई कधीही भुके वाचून मरणार नाही, याची पूर्ण तजवीज मी करून जातो आहे आणि याचा मला मनाला मनस्वी आनंद होतो आहे आणि
आणि म्हणून मी हसतो आहे, पण दुसरीकडे मला याचं दुःख होत आहे की माझ्या मुलाबाळांना मी वाचू शकलो नाही, त्यांना मात्र इंजेक्शन मी देऊ शकलो नाही, त्यांना मात्र मी त्या ठिकाणी अन्न पाणी देऊ शकलो नाही, त्यांना मात्र मी कफन देऊ शकलो नाही, याचं दुःख माझ्या मनात होते. माझ्या बांधवांनो, ह्या बाबासाहेबांचा त्याग आम्ही स्मरण करणार का नाही? किती दिवस केवळ भाषण होत राहणार? किती दिवस आम्ही आमच्या कुटुंबामध्ये राहणार? किती दिवस आम्ही आमचा पाहणार? कधी बाहेर बघणार का नाही? जे बाबासाहेबांनी आमच्यासाठी जो विचार केला, जो बाबासाहेबांनी आमच्यासाठी जो प्रयत्न केला, जे बाबासाहेबांनी आमच्यासाठी बलिदान दिलं, त्या बलिदानाचा कधी विचार तुम्ही करणार का नाही? आणि जे परोपकार तुमच्या बाबासाहेबांनी केले, आज मोठ्या सन्मानाने थाटामाटाने आम्ही जगतो, या ठिकाणी वावरतोय, आज एक आनंदाचं जीवन आम्ही जगतोय, एक मोठं उत्साहाचं जीवन आम्ही जगतोय, स्वाभिमानाचं जीवन जगतोय, मोठेपणाचं जीवन जगतोय. पण याच्या पाठीमागे बाबासाहेबांचं कुठंतरी समर्पण आहे, बलिदान आहे. याचा विचार करून त्यांच्या परोपकाराची जाणीव आम्ही आमच्या उराशी ठेवणार का नाही? आणि त्यांनी सांगितलेल्या दिशेनं मार्गाने जाणार का नाही? बाबासाहेबांच्या उपकाराची जाणीव तुम्हाला ठेवायची असेल तर बाबासाहेबांसाठी आपल्याला काहीच करायचं नाही आहे, त्यांच्या कुटुंबासाठी आम्हाला काहीच करायचं नाही आहे, परंतु बाबासाहेबांनी जो मार्ग आम्हाला दिला आहे, बाबासाहेबांनी जे आम्हाला दिशा दिली आहे, जे काही सांगितलेलं आहे त्या दिशेनं आम्हाला चालावं लागेल. बांधवांनो, हे जे परोपकार बाबासाहेबांनी आमच्यावर केला आहे, तुम्हाला वाटते की पुन्हा असा परोपकार कोणी करू शकेल? अशा या स्वार्थी जगामध्ये कोणी समाजासाठी आपलं बलिदान देऊ शकेल असं वाटते तुम्हाला? की पुन्हा असा आंबेडकर निर्माण होईल, पुन्हा असा बोधिसत्व जन्माला येईल, उदयास येईल? कदापि नाही. पण हे बाबासाहेबांनी केलेले उपकार, या उपकाराची जाण आपल्या मनाशी ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात की परोपकार करणारा माणूस या जगामध्ये भेटणं कठीण आहे, आणि दुसरा माणूस या परोपकाराची जाण ठेवणं कठीण आहे. ज्या लोकांवर परोपकार केलेत, त्या परोपकार करणाऱ्या लोकांनी, ज्या लोकांनी आपल्या परोपकार केली जाण ठेवणारे लोक या जगामध्ये मिळणं कठीण आहे. बैमान आणि गद्दार लोक या देशामध्ये आपल्याला बघायला मिळतात. म्हणून आम्ही त्यामध्ये बसता कामा नये. आम्ही बाबासाहेबांच्या विचाराशी कार्याशी गद्दारी करता कामा नये. आम्ही बाबासाहेबांच्या त्यागाला आणि समर्पणाला बैमान होता कामा नये. आणि म्हणून जर हे बैमानी जर आम्हाला करायचे नसेल, हे बैमानीचं आणि गद्दारीचं हे आम्हाला जर आमच्यावर स्टॅम्प मारून घ्यायचा नसेल, तर बाबासाहेबांच्या दिलेल्या विचाराची जाण आम्ही ठेवता बाबासाहेबांच्या विचाराने जगण्या वागण्याचा प्रयत्न आम्ही केला पाहिजे. काय म्हणाले मग बाबासाहेब? तर बाबासाहेब म्हणाले, शिका. तर आम्ही शिकलं पाहिजे, आम्ही उच्च शिक्षण घेतलं पाहिजे. पण पुढे बाबासाहेब इकडे शिका म्हणणारे बाबासाहेब दिल्लीच्या भाषणामध्ये म्हणतात, आग्र्याच्या भाषणामध्ये, की मुझे पढे लिखे लोगों ने धोका दिया. एकीकडे शिक्षण हे वाघणीचं दूध आहे म्हणणारे बाबासाहेब दुसरीकडे शिकलेल्या लोकांची टीका करतात. का? तर हे स्वार्थीपणामुळे. म्हणून केवळ शिकलो, पदावर गेलो, मोठी मोठी रकमेची पगार उचलू लागलो आणि घरातच राहू लागलो तर जमणार नाही. तर त्या पगारीचा एक हिस्सा, जो 20वा हिस्सा बाबासाहेबांनी सांगितला, तो समाज कार्यासाठी, धम्म कार्यासाठी, लोककल्याणासाठी आपण दिला पाहिजे. एक 20वा हिस्सा आपण दान करायला बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलं. आणि म्हणून शिका, संघटित व्हा. पण संघटित कशासाठी? भांडणं झगडे करण्यासाठी नाही, कुचाळक्या करण्यासाठी नाही, याचं तिला आणि तिचं हिला, हिनं अशी तिनं तशी बनण्यासाठी नाही. आता आपलं हेच होतं, संघटित व्हा. आले सगळे विहारात, आले विहारात, ते बुद्ध गेला कोणीकडं, बाई ही असं वन, तिथं सवन, तिची गेली वन, याची आली व, हेच सगळं विहारात गेले की सगळ्या कुटाळक्या सगळ्या. तर कुटाळक्या करण्यासाठी, उचापाती करण्यासाठी एकत्र यायचं नाही आहे. तर जो विचार बुद्ध बाबासाहेबांनी आम्हाला दिला, तो विचार धारण करण्यासाठी, धम्माचं चिंतन आणि मनन करण्यासाठी, शील समाधीवान आम्हाला बनण्यासाठी एकत्रित यायचं आहे. आपल्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी, आपलं होणाऱ्या शोषणाच्या विरोधामध्ये आणि आज घडलेल्या संविधान जागृतीसाठी, बाबासाहेबांचे विचार जिवंत ठेवण्यासाठी, या देशातील लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी, आणि जे महान धम्म जीवनाच्या अंतकाळामध्ये बाबासाहेबांनी तुम्हाला आम्हाला दिला, या धम्माला जिवंत ठेवण्यासाठी तुम्हाला एकत्रित यायचं आहे. तुम्हाला एकत्रित यायचं आहे. हे आपण केलं पाहिजे. संघर्ष करायचा आहे.
अन्यायाच्या विरोधातला संघर्ष करायचा आहे, अडाणीपणाच्या विरोधातला संघर्ष करायचा आहे, मनोवादाच्या विरोधातला संघर्ष करायचा आहे, आपल्या गरिबीच्या दारिद्र्याच्या विरोधातला संघर्ष करायचा आहे, कर्मकणाच्या वृत्त वैकल्याच्या विरोधातला आपल्याला संघर्ष करायचा आहे, आपल्या स्वार्थीपणाच्या विरोधातला संघर्ष आम्हाला करायचा आहे. त्यासाठी आम्हाला तत्पर असलं पाहिजे. बाबासाहेबांनी सांगितले की प्रत्येक रविवारी आम्ही विहारात गेलं पाहिजे, दर पौर्णिमा आम्ही सणासारखी साजरी केली पाहिजे. ह्या गोष्टी आम्ही केल्या पाहिजे. बाबासाहेब म्हणाले की पोटाची खळगी करण्यापेक्षा स्वाभिमानाला महत्त्व द्या. आम्ही स्वाभिमानाने जगलो पाहिजे. आमची लाचारी, गुलामी, दारिद्र्य आम्ही बाजूला केली पाहिजे. बाबासाहेबांनी बुद्ध धम्माचा रस्ता आम्हाला दिला आहे, तर बुद्धाकडे आम्ही वळलं पाहिजे. बाबासाहेब मोडेल पण वाकणार नाही म्हणणारे बाबासाहेब जीवनाच्या अंततः केवळ बुद्धापुढे झुकले, बुद्धाला शरण गेले बाबासाहेब. तर आम्ही सुद्धा आमचा अहंकार बाजूला ठेवून आम्ही बुद्ध धम्मापुढे झुकलो पाहिजे. आम्ही बुद्ध धम्माला त्यांच्यापुढे नतमस्तक आम्ही झालो पाहिजे आणि या पद्धतीने आम्ही आमचं काम केलं पाहिजे. तर निश्चितपणे आम्ही बैमान होणार नाहीत, गद्दारापैकी आम्ही होणार नाहीत. नाही, एक गोष्ट सांगतो आणि थांबतो कारण आणखी मंत्री बोलणार आहेत. परिस्थिती अशी आहे, तुम्हाला चिमणीची एक गोष्ट माहीत आहे. एकदा जंगलामध्ये आग लागली आणि सगळे हत्ती, घोडे, मोठे मोठे प्राणी त्या जंगलातून पळायला लागले आपला जीव वाचवण्यासाठी. परंतु एक चिमणी ती जायची पळत आणि कुठून तरी चोचीमध्ये पाणी आणायची आणि त्या जंगलामध्ये टाकायची. तेव्हा हत्ती, घोडे, वाघ, हे जिराफ, मोठे मोठे प्राणी त्या चिमणीवर हसायचे की काय वेडी बाई आहे, काय वेडी आहे, तिच्या चोचेतल्या पाण्याने हे काय जंगल विझणार आहे की काय, हे जंगल विझणार आहे का, तू मरून जाशील पण जंगल विझणार नाही, तेव्हा चल तू निघ बाहेर. तेव्हा ती चिमणी छोटीशी, बोध बघा का, लक्षात घ्या, गोष्टीकडे लक्ष द्या, देणार तुम्ही मला माहीत आहे. तुमचं लक्ष विचले आता होऊच शकत नाही कारण तुमचं लक्ष आता हेरून घेतलं आहे आपण. तेव्हा अंततः या गोष्टीच्या हे चिमणी काय म्हणते, मला माहीत आहे की मी कितीही जरी माझ्या चोचीमध्ये पाणी आणलं तरी जंगलातली आग विझणार नाही, हे मला माहीत आहे. परंतु मला हेही माहीत आहे की जेव्हा केव्हा या जंगलाला लागलेल्या आगीचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा स्वतःचा जीव वाचवण्यासाठी स्वार्थापायी पळून जाणाऱ्यामध्ये तुमचं नाव असेल, पण या जंगलाची आग विझवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यामध्ये माझं नाव असेल. माझ्या माऊल्यांनो, विझवणाऱ्यामध्ये आपलं नाव असलं पाहिजे. तेव्हा आज हीच परिस्थिती आहे. कान उघडून ऐका, या देशामध्ये संविधान जाळलं जात आहे, या देशामध्ये हुकुमशाही येत आहे, पुन्हा या देशाला पूर्ण शोषणाकडे हे सरकार घेऊन जात आहे. आणि या देशामध्ये थोर महात्मा पुरुषांनी आपल्या प्राणाचं बलिदान आणि आहुती देऊन या देशामध्ये लोकशाही निर्माण केली, या देशातला तळागाळातला माणूस वर काढला, या देशाचं संविधान लिहून या समाजाला एक संघ केलं, माणसा माणसातली दरी जी पडलेली होती ती संपवली, माणसात माणूस ज्या संविधानाने आणला त्या संविधानाला आज जाहीरपणे आग लावल्या जात आहे किंवा पद्धतशीरपणे त्या संविधानाला संपवलं जात आहे. आणि असं असताना सुद्धा स्वार्थापायी तुम्ही लोक तुमच्या घरात, नोकरीत, खाण्यात, पिण्यात, मोबाईलमध्ये, यूट्यूबमध्ये, इंस्टामध्ये आणि उरला सुरला वेळ नठापटा करण्यामध्ये, साजशृंगार करण्यामध्ये, उरला सुरला वेळ गार्डनमध्ये नाचण्यामध्ये तुम्ही घालू लागला आहात. आता जेव्हा या भविष्य काळामध्ये इतिहास लिहिला जाईल, या देशामध्ये जेव्हा लोकशाहीची हुकुमशाही झाली तेव्हा तुम्ही काय करत होता, तेव्हा तुम्ही आपल्या स्वार्थापायी घरामध्ये बसलात, परंतु या संविधानाला, या लोकशाहीला वाचवण्यासाठी कुठलाही प्रयत्न तुम्ही करत नव्हतात. तर गद्दारांच्या आणि बैमानांच्या यादीमध्ये तुमचं नाव असेल, हे तुम्ही लक्षामध्ये घ्या. आणि म्हणून ते नाव न येण्यासाठी खऱ्या अर्थाने तुम्ही आता जागृत झालं पाहिजे आणि खऱ्या अर्थाने या देशातल्या लोकशाहीला वाचवण्यासाठी,
या देशाच्या संविधानाचं रक्षण करण्यासाठी आणि जो महान मानवतेचा विचार देणारा बुद्ध धम्म बाबासाहेबांनी आम्हाला दिला, त्या बुद्ध धम्माला टिकवण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. आणि ही परिषद अगदी त्या दिशेने प्रयत्न करते आहे, याचा मनस्वी मला आनंद होतो आहे. आणि म्हणून या परिषदेच्या आयोजकाचं, नियोजकाचं मी धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो. आणि आपण सर्वजण या ठिकाणी आलात आणि याच्यामध्ये तुमचाही छोटासा वाटा तुम्ही निश्चितपणे देत आहात, त्याबद्दल तुमचाही या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. आणि माझ्या वाणीला मी पूर्ण विराम देतो. सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण. हॅलो.